नमस्कार. सगळ्यांना शुभप्रभात. सांगली मिशन सोसायटी कोल्हापूर आणि हितगुज शालेय समुपदेशन कार्यक्रम यांच्या माध्यमातून आपण दिनांक 24 ते दिनांक 30 एप्रिल या कालावधीमध्ये आपण शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी हितगुज शालेय समुपदेशन कार्यक्रम, चाइल्डलाईन कोल्हापूर आणि रेल्वे चाइल्डलाईन यांच्या माध्यमातून आपण जनजागृती कार्यक्रम करणार आहोत. त्याचबरोबर जे गरजू विद्यार्थी आहेत किंवा शिक्षक पालक आहेत, तर त्यांना आपण टेलिफोनच्या माध्यमातून समुपदेशन ही सध्या सुरुवात केलेली आहे. तर आज आपण दिनांक 24 म्हणजे पहिल्याच दिवशी खास शिक्षकांसाठी कोरोनाच्या बाबतीमध्ये जनजागृती करणार आहोत. नेमका कोरोनाच्या विषयी आपल्याला सगळ्यांना माहिती खूप चांगल्या रीतीनं आहे. त्याची काही लक्षणं आहेत तीही आपल्याला माहिती आहेत. पण तरीही त्याच्याविषयी जी माहिती आहे ती माहिती कुठेतरी थोडीशी कमी आहे किंवा थोडीशी त्याच्या बाबतीमध्ये काही आपल्याला माहिती व्यवस्थित नाही आहे असं दिसतंय. म्हणून आपण त्याच्याविषयी थोडंसं समजून घेण्याची गरज आहे असं आम्हाला दिसतंय. म्हणून आपण पहिल्यांदा समजून घेऊया की नेमका कोरोना विषाणू हा काय आहे. कोरोना व्हायरस हा एक विषाणूंचा गट आहे आणि तो एका सस्तन प्राण्यांच्या माध्यमातून त्याचा रोग हा म्हणजे पसरला आहे असं म्हटलं जातंय. पण त्याच्याविषयी काही ठोस पुरावे तरी आता सध्या कुठे दिसत नाही आहेत असं म्हटलं जातंय. आपण बऱ्याच ठिकाणी गेल्या 1 महिना, दीड महिन्यापासून म्हणजे ऐकतोय की तो वटवाघळांच्या माध्यमातून आलाय किंवा तो डुकरांच्या माध्यमातून आलाय किंवा जे काही मांसाहार आहे त्या मांसाहाराच्या माध्यमातून तो पसरला गेलाय असंही म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलं जातंय. पण त्याच्याविषयी काहीही ठोस पुरावे अजून सापडलेले नाही आहेत. त्याच्यावरती जागतिक पातळीवरती सर्वत्र आता सध्या संशोधन चालू आहे. त्यामुळं कोरोनाच्या विषाणू नेमका कुठून आलाय किंवा कुठल्या माध्यमातून आलाय याच्याविषयी आपल्याला माहिती नाही. तर आता सध्या ह्या व्हायरसचा प्रतिबंध करणारी कोणतीही लस किंवा असा आजार जर एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी म्हणून लगेच ज्याप्रमाणे आपण एखादी इंजेक्शन देतो किंवा गोळी देतो किंवा एखाद्याला त्याला लगेचच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्याला एखादी आपण टीका देतो. तर तशा प्रकारचं औषध अजूनही उपलब्ध नाही आहे. त्याच्यावरती सध्या काम चालू आहे. तर 1960च्या दशकांमध्ये हा ॲक्च्युली आजार हा प्राण्यांच्या माध्यमातून झालाय असं म्हटलं जातं. पण जो सार्स आणि मेर्स हा जो आजार आहे, ह्या आजाराचंच एक पुढचं रूप म्हणून ह्या कोरोना विषाणूच्या बाबतीमध्ये पाहिलं जातंय. तर हा थोडासा म्हणजे टेक्निकल भाग आहे. त्याच्याविषयी आज जागतिक पातळीवरती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असू दे, युनिसेफ असू दे किंवा अगदी आपलं महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यामध्ये खूप सारे ह्याच्याविषयी म्हणजे संशोधन करणं, अभ्यास करणं हे सुरू केलेलं आहे. पण तरीही आपल्याला आज आपण शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना ज्यावेळेला आज अशी कंडिशन आहे की बरेच विद्यार्थी हे सतत याविषयी विचारतात की का हात आपण एकमेकांशी मिळवायचे नाही किंवा का सतत आपण हँड सॅनिटायझर वापरायचं, का सारखे सारखे हात धुवायचे. हे सारखं आपल्याला कुठे ना कुठेतरी हे प्रश्न आपल्याला स्वतःलाही पडतायत आणि विद्यार्थ्यांनाही पडतायत. त्यामुळे मला असं वाटतंय की याच्याविषयी आपण सतत चर्चा करणं, याची माहिती घेणं आणि ह्याच्यामध्ये जे जे काही नवीन नवीन बदल यायला लागलेले आहेत त्या बदलांच्या विषयी आपण रोजच्या दिवसाला अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या आजाराचा विळखा कुठे ना कुठेतरी वाढतोय. तर ह्या आजाराचे नेमके रोग प्रसार होण्याचे जे काही मार्ग आहेत ते मार्ग आपण समजून घेऊया. हा नेमका आजार जो होतो तो बाधित व्यक्ती जर एखादी व्यक्ती आहे ती जर शिंकली किंवा खोकली आणि तिला जर अशा प्रकारचा आजार असेल तर त्याच्या माध्यमातून हा आजार पसरू शकतो. त्यानंतर ती व्यक्ती जर शिंकली आहे, खोकली आहे तर बऱ्याच वेळेला ह्याचे जे काही माध्यमातून जेव्हा आपण शिंकतो किंवा खोकतो तर ते जे काही थेंब असतात किंवा त्याचे जे काही स्पेक्टॅकल्स असतात हे ते एखाद्या म्हणजे मोबाईलवरती किंवा टेबलवरती किंवा वेगवेगळ्या ऑब्जेक्टवरती ते तसेच राहतात किंवा ती हवेमध्ये सर्वत्र पसरतात. त्यामुळं ह्या संसर्गजन्य थेंबाच्या माध्यमातून सुद्धा ह्या आजाराचा प्रसार होतो.
त्यानंतर संसर्गजन्य थेंब तुमच्या हातावर पडतात. समजा जरा बऱ्याच वेळेला आपण शिंकताना की खोकताना आपण तोंडावरती हात धरतो किंवा आपल्याकडे रुमाल नसेल तर आपण गत्या आपण आपल्या खांद्याला वगैरे आपण नाक लावून वगैरे शिंकतो. तर त्याच्या माध्यमातून सुद्धा बरेच वेळेला हे दिसलं गेलेलं आहे, की असे संसर्गजन्य जे थेंब आहेत, ते जर हातावरती तसेच राहिले आणि आपण जर तो हात डोळ्याला किंवा आपल्या चेहऱ्याला किंवा नाकाला जर आपण लावला, तर त्या माध्यमातून रोगप्रसार होऊ शकतो. त्याचबरोबर कोणत्याही पृष्ठभागाला किंवा व्यक्तीला स्पर्श केल्यामुळं जसं आपण जाता-जाता हँडशेक करतो, एकमेकांना कधी-कधी आपण आलिंगन देतो किंवा आपण जाता-जाता कधी-कधी आपण एकमेकांच्या म्हणजे जवळ असतो. तर त्यावेळेला सुद्धा असा बाधित व्यक्ती जर असेल, तर त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून हा रोग प्रसार होऊ शकतो. या प्रकारे हे सगळे विषाणू एकाच्या माध्यमातून दोघांना, दोनाच्या माध्यमातून तिघांना या प्रकारे हा विषाणू पसरत जातो. त्यानंतर बाधित व्यक्तीचा जर अगर तो शिंकला किंवा खोकला, तर त्याच्या माध्यमातून पण होऊ शकतो. असंच नाहीये की फक्त शिंकला म्हणून. त्या व्यक्तीला आपण खोकताना सुद्धा बऱ्याच वेळेला त्याचे थेंब आहेत किंवा त्याचे जे काही म्हणजे बारीक-बारीक विषाणू आहेत, ते खोकल्याच्या माध्यमातून बाहेर पडतात. त्यामुळं असे कुठल्यातरी ऑब्जेक्टवरती ते बसतात. म्हणजे जसं की टेबल आहे किंवा लोखंडी बार आहे किंवा मोबाईल आहे किंवा जिथे-जिथे असेल त्या ऑब्जेक्टवरती त्याचा एक कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये हे विषाणू त्या जागेवरती स्थिर बसतात. आपण जर त्याला स्पर्श केला किंवा आपला जर त्याच्याबरोबर टच झाला आणि आपण तोच हात जर दुसऱ्या कुठल्या ऑब्जेक्टला लावला, तर तो आपल्याला पण होणार आहे आणि दुसऱ्याला पण होणार आहे. त्यामुळं या प्रकारे हे विषाणू संक्रमित होतात. म्हणून हे जे संक्रमण आहे किंवा या आजारापासून आपला बचाव करायचा आहे, याच्यासाठी प्रतिबंध हा सगळ्यात म्हणजे अतिशय महत्त्वाचा, सोपा आणि अतिशय म्हणजे काटेकोर पाळण्याचा उपाय आहे. त्यासाठी आपण हातांची स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे. यासाठी आपल्याला काय करायचं तर हातांची स्वच्छता म्हणजे अशा प्रकारे हात धुवायचे जेणेकरून हातावरील संभाव्य पॅथोजेन्स म्हणजे हानिकारक जे जंतू आहेत, ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात. हातांची स्वच्छता राखण्यासाठी आपल्याला 40 सेकंद साबणाने हात धुवायचे आहेत. 70% अल्कोहोल असलेले हँड रब वापरायचे आहेत. असं नाहीये की आपल्याला सॅनिटायझरच पाहिजे किंवा आपल्याकडे हँड वॉशच पाहिजे. तुम्ही साबणाने जरी प्रत्येक 10 मिनिटाला तुमचं जे काही काम असेल, तर ते झाल्यावरती तुम्ही हात धुतला, तरी त्याच्यामुळे सुद्धा आपण या आजारापासून लांब राहू शकतो. पण हात धुणे हा खूप महत्त्वाचा म्हणजे उपाय आहे प्रतिबंध म्हणून. त्यामुळं 40 सेकंद साबण आणि पाण्याने तुमचे हात धुवा. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यावरती किंवा नाक शिंकल्यावर, खोकल्यावर ह्या साबणानं तुम्ही हात धुवत जावा. साबण आणि पाणी जर उपलब्ध नसेल, तर हातात सॅनिटायझर म्हणजे किमान 70% त्याच्यामध्ये अल्कोहोल असावा. हाताच्या प्रत्येक भागावरती लावावा. म्हणजे जसं की आपण आपला तळहात आहे किंवा आपला मळहात आहे, ह्या आजूबाजू हाताची पेरं ह्या सगळ्यावरती आपण या प्रकारे हँड सॅनिटायझर वापरून किंवा साबण वापरून स्वच्छ हात धुतले पाहिजेत. आपल्याला प्रतिबंध म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर काय करायचं नाहीये तेही आपण समजून घेऊया. न धुतलेल्या हातांनी तुमच्या डोळ्याला, नाकाला, तोंडाला स्पर्श करू नका. दरवाजाच्या मुठी, दारावरील घंटी, लिफ्टची बटणे आणि जिन्याचे कठडे, त्याचबरोबर आधारासाठी असलेले दांडे, खुर्च्याची पाटी, एटीएमची स्क्रीन, मोबाईल, बस, ट्रेन यांमधील सारख्या पृष्ठभागांना स्पर्श करू नका. आता सध्या आपण लॉकडाऊनमध्ये आहोत, त्यामुळे आपण सगळे घरी सुरक्षित आहोत. आपल्याला बाहेर कुठेही समाजामध्ये किंवा शाळा, कॉलेज किंवा बाहेर कुठे ट्रॅव्हलिंग करणं ह्याच्याशी आपला संपर्क नाहीये. तरी सुद्धा आपण जेव्हा बाहेर कुठेतरी बाजारहाट करायला जातोय किंवा आपण कुठेतरी काही औषधं वगैरे आणायला जातोय किंवा दवाखान्यामध्ये जातोय, काही महत्त्वाच्या कामांसाठी जेव्हा बाहेर जातोय, तर त्यावेळी आपल्या आल्यानंतर स्वच्छ हात धुणे, साबणाने हात धुणे आणि बेसिकली माणसाची एक सायकॉलॉजिकल टेंडन्सी असते, की आपण सहजरित्या आपले डोळे, कान किंवा नाक ह्याला सतत आपण हात लावत असतो. त्यामुळं हे जेव्हा आपण करणार आहे, तेव्हा आपले हात साबणाने स्वच्छ धुतलेले आहेत का? आपण बाहेरून जाऊन आलेलो आहोत का? किंवा कुठे आपण स्पर्श केला आहे का? याचा थोडासा डोक्यामध्ये आपण
ध्यान ठेवलं पाहिजे. यामुळं नक्कीच आपली सुरक्षितता आपल्याला राखता येणार आहे. हा जो आजार आहे हा अर्थातच श्वसन संस्थेशी संबंधित असल्यामुळं प्रतिबंधात्मक उपायामध्ये श्वसन संस्थेची स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचं आहे. श्वसन संस्थेची स्वच्छता राखणे म्हणजे काय करायचं आहे, तर खोकणे, शिंकणे यासारख्या श्वसन संस्थेशी संबंधित असलेल्या सवयींद्वारे जंतूचा प्रसार होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या विविध उपाययोजना आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे खोकताना व शिंकताना तुमचं जे तोंड आहे ते रुमालानं किंवा टिश्यूनं पेपरनं झाका. वापरलेला टिश्यू पेपर हा झाकण असलेल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्या. तो बाहेर कुठेही इकडे-तिकडे टाकू नका. बऱ्याच वेळेला आपल्याला असतं, की आपण वापरतो आणि कुठेतरी असंच फेकून देतो, नंतर टाकू वगैरे म्हणतो. तर ते तसं करू नका. वापरलेला जो काही टिश्यू आहे, तो डस्टबिनमध्ये लगेचच्या लगेच ट्रॅश करा. जर तुमच्याकडे टिश्यू किंवा रुमाल नसेल, तर शिंकताना दंडाला दुमडून म्हणजे दंड आपल्याला दुमडायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तोंड झाकून शिंकायचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याकडे कामाच्या निमित्तानं रुमाल नसतो किंवा टिश्यू नसतो. आपल्याला लक्षात येत नाही आणि आपण असेच शिंकतो. त्यामुळं जेव्हा आपण शिंकतो तर त्यावेळेला ते तुषार किंवा ते जे थेंब आहेत ते उडतात आणि मग दुसऱ्याला पण त्याची लागण होते. त्यामुळं बेसिकली तुमचा जो दंड आहे तो दंड दुमडून तोंड झाकून त्याच्यावरती आपण शक्यतो शिंकावं किंवा खोकावं. तर खोकताना किंवा शिंकताना तोंड हाताने झाकला असेल तर ताबडतोब हात धुवा. बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की आपण तसंच बसतो किंवा त्याच्याकडे नंतर बघू, काम आपण संपवून मग करू असा आपण विचार करतो. पण त्याप्रमाणे ते करायचं नाहीये. आपल्याला हँड वॉश हा कंपल्सरी करायचंच आहे. तर ह्याच्याबरोबर जे करायचं आहे हे तर आपण बोललोच. त्याचबरोबर काय करायचं नाहीये हेही आपण पाहायचंय. साडीचा पदर किंवा ओढणी किंवा कोणतंही फडकं असेल यासारख्या गोष्टीचा वापर तोंड झाकण्यासाठी करू नका. आता सध्या आपण सगळेजण मास्क वापरतोय आणि बाहेर कुठेही जाताना आपल्याला मास्क वापरणं हे कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळं बरेचदा आपल्याकडं मास्क नाही आहेत. मास्क खूप महाग म्हणजे मिळतायत किंवा त्याची विक्री काही आता बऱ्यापैकी सगळीकडे मास्कची विक्री होतीये. पण काही वेळेला काही मास्क उपलब्ध होत नाहीयेत. तर त्यावेळी आपण काय करतो, साडीचा पदर वापरतो, ओढणी वापरतो किंवा कुठलंही एखादं फडकं वापरतो. तर त्याचा वापर करू नका. उघड्यावरती थुंकू नका. थुंकण्यासाठी बेसिकली जी काही आपण नेहमी बाथरूम असेल किंवा सिंक असेल, इथे वॉश बेसिनचा शक्यतो वापर करा. त्याच्यानंतर प्रतिबंध राखण्यासाठी आपल्याला फिजिकल डिस्टन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याप्रमाणे सोशल डिस्टन्ससाठी आपल्याला सगळ्यांना घरी बसून लॉकडाऊनमध्ये ठेवण्यात आलंय किंवा आपण लॉकडाऊन पाळतोय. त्याचबरोबर आपण पर्सनली वैयक्तिकरित्या प्रत्येकानं फिजिकल डिस्टन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शारीरिक अंतर राखायचं म्हणजे काय? तर आजार पसरू नये म्हणून आपापसात हेतुपुरस्सर म्हणजे मुद्दामून आपल्याला शारीरिक अंतर राखायचं आहे. लोकांना एकमेकांमध्ये किमान 1 मीटर अंतर राखणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं ही जी COVID-19 हा जो काही विषाणू आहे, हा विषाणू आपल्याला बाधा होईल किंवा त्याची लागण होईल याच्यापासून आपण थोडेसे म्हणजे आपल्याला त्याची कमी शक्यता आहे लागणार नाही. त्यामुळे बेसिकली आपण जेव्हा एकमेकांच्या बोलू किंवा बाहेरून जेव्हा जाऊन येऊ, तेव्हा लगेचच जी छोटी मुलं आहेत किंवा कोणी जर फ्रंटलाईनर वर्कर म्हणून काम करतंय, नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, तर लगेच मुलांना जवळ घेऊ नका किंवा घरामध्ये कुठल्याही वस्तूला लगेच हात लावायला जाऊ नका. 1 मीटर अंतर ठेवा एकमेकांच्यापासून आणि एकमेकांशी बोला. त्यामुळं बाहेर जाण्याची आवश्यकता जर नसेल तर घरी राहावा. तुम्ही आणि दुसरी व्यक्ती यांच्यामध्ये किमान 1 मीटरचे अंतर हे आपल्याला राखायचंच आहे. काही वेळेला आपण हे सगळं म्हणजे सहजरित्या आपल्याला आता शिकतोय आपण किंवा आता आपल्याला हे करावं लागतंय, हे आपल्याला लक्षात येतं. पण बरेच वेळेला हे आपल्याला लक्षात येत नाही किंवा आपल्याला माहीत नाही. तर अशा वेळेला नेमकं काय आपल्याला करायचं नाहीये हेही आपण पाहायचंय. लोक एकत्र येतील असे समारंभ आपल्याला आता करायचे नाहीयेत. लग्न असू दे, पार्टीज असू दे. त्यामुळं अजिबात असं काही समारंभ घरामध्ये करायचं नाहीये. यामध्ये 3-4 मित्रांनी नाक्यावर उभे राहणे, संध्याकाळी चावडीवर गप्पा मारणे याचा देखील समावेश आहे.
आता लॉकडाऊन असल्यामुळे सगळेजण आपण बऱ्यापैकी अ, घरात आहोत. घरामध्ये जर समजा खूप सारे लोक आहेत, तर आपण घरातल्या घरात सगळेजण एकत्र बसून बोललो, गप्पा मारलो तर ठीक आहे. पण आपल्याला अशी एक सवय असते, की आपण घरी बसून-बसून कंटाळलोय, तर चला जरा थोडंसं गेटच्या बाहेर जाऊ. मग 2-4 लोकं एकत्र येतात. मग ती गप्पा मारायला चालू करतात. बेसिकली आपल्याकडे असे कट्ट्यावर बसून गप्पा मारण्याचे म्हणजे खूप आवडीचे विषय असतात. पण आता सध्या ते आपल्याला करायचे नाहीये. त्यानंतर बाजार, दुकान, जत्रा त्यानंतर जे काही पार्टीज आहेत किंवा मेजवान्या आहेत, हे गर्दीच्या ठिकाणी जाऊन करायचे नाहीये सध्याच्या काळामध्ये. कोणताच कार्यक्रम किंवा कोणतंही फेस्टिव्हल असेल आता आपल्याला टाळायचं आहे मुद्दामून. घरातल्या घरात आपण हे आनंद किंवा सण-सणावळी आपण साजरे करूया. पण सध्या आपल्याला गर्दी होईल अशी कुठलीही गोष्ट आपल्याला करायची नाहीये. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नका. आता सध्या सगळीकडेच आपल्याला ट्रान्सपोर्टेशन बंद आहे. गाड्या, रिक्षा त्याचबरोबर टू व्हीलर सुद्धा वापरण्यावरती आपल्याला मज्जाव आहे. आपण बेसिकली एकच जण टू व्हीलरवरनं जाऊ शकतो किंवा कारमधून सुद्धा पुढे एक व्यक्ती आणि मागे एक व्यक्तींनी कंपल्सरी बसायचं आहे. त्यामुळं शक्यतो वाहतूक जी आहे किंवा आपली वाहनं आहेत, त्या वाहनांचा वापर कमी करा. तुम्ही पायी चालत जाल तर खूप चांगलं आहे. कारण लॉकडाऊनमुळे सगळे घरी आहोत. त्यानिमित्तानं एखादी वस्तू घराच्या बाहेर जाऊन एखादा व्यक्ती आणतोय, तर त्यांना एकट्यानेच जाऊन तेवढं पायी जाऊन आणलं तर आपल्याला शारीरिक आपली हालचाल पण होऊ शकते. त्यानंतर प्रतिबंधक जे आहे ते पर्टिक्युलरली आता सध्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितल्याप्रमाणे आणि बेसिकली आपल्याला जे म्हणजे व्हल्नरेबल ग्रुप्स आहेत, की ज्यांना हा आजार फार इझिली होऊ शकतो. तर ते जे जोखम असलेले गट आहेत, त्या गटांची आपल्याला जास्त काळजी घेण्याची गरज आहे. त्यामध्ये अधिक जोखमीचे समुदाय म्हणजे असे लोक ज्यांना COVID-19 ची बाधा झाली, तर गंभीर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावरती असतो. यामध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे. त्याच्यामध्ये पहिले आहेत ते वयोवृद्ध व्यक्ती. ज्या घरामध्ये समजा जर 60 वर्षाच्या वरती असणारे व्यक्ती आहेत, म्हणजे आजी-आजोबा असतील किंवा कोणी म्हातारे आई-वडील असतील, तर अशा व्यक्तींना हा आजार होण्याची जास्त शक्यता आहे. जर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही जुने इतर आजार असतील, जसं की हृदयविकार आहे, मधुमेह आहे, फुफ्फुसाचे विकार आहेत, मूत्रपिंडाचे विकार आहेत किंवा त्यांना कॅन्सर वगैरे अशी काही आजार आहेत, तर ह्या व्यक्तींना हा जो COVID-19चा जो प्रादुर्भाव आहे, हा लवकर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांची सुद्धा काळजी घेण्याची खूप आता सध्या गरज आहे. कारण या विषाणूचा गर्भवती महिला आणि गर्भावर काय परिणाम होतो हे अजून समजलेलं नाही आहे. तरीही त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण पाहतोय की बऱ्याच महिलांच्या बाबतीमध्ये की त्यांना स्वतःला कोरोना आहे, पण बाळ जे आहे ते जन्माला आलेलं त्याला कोरोना नाहीये. त्यामुळे ह्याच्या बाबतीमध्ये सध्या अभ्यास सुरू आहे. याच्याविषयी कुठलंही ठोस असं अजून म्हणजे पुढं दिसून येत नाहीये की ते बाळाला पण होईल. पण अर्थातच रेस्पिरेटरी किंवा श्वसनाचा आजार असल्यामुळं गर्भवती महिलांना सध्या खूप काळजी घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये संशयास्पद व्यक्ती किंवा जी बाधित व्यक्ती आहे, त्याची एक व्याख्या करण्यात आली आहे. तर ती व्याख्या थोडीशी आपण पाहूया. श्वसन संस्थेशी संबंधित तीव्र स्वरूपाचा आजार म्हणजे ताप आणि श्वसन संस्थेच्या आजाराची किमान लक्षणं असणारा, ज्याला खोकला आहे, श्वासोच्छवास करताना त्रास होतोय, असा कोणताही व्यक्ती किंवा रुग्ण. त्याला जर अशी लक्षणं दिसून आली तर 14 दिवस आधी स्थानिक पातळीवरती कोरोनाचा प्रसार झाल्याची खबर असलेल्या देशात, क्षेत्रात किंवा प्रदेशामध्ये वास्तव्य केलेली व्यक्ती किंवा श्वसन संस्थेशी संबंधित तीव्र स्वरूपाचा कोणताही आजार असलेला किंवा लक्षणं दिसून येण्याच्या 14 दिवस आधी ह्या COVID-19ची खात्रीदायक बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेला रुग्ण किंवा आरोग्य कर्मचारी किंवा कोणताही व्यक्ती अशा ज्याला म्हणजे श्वसनाचा आजार आहे किंवा त्याला खोकला आहे, तीव्र ताप आहे, तर अशा कोणताही व्यक्ती ह्या कॅटेगरीमध्ये मोडला जातो COVID-19च्या. त्यामुळं ज्यांना खूप जास्त ताप आहे, खोकला आहे, श्वसनाचा त्रास होतोय किंवा सतत शिंका येतायत किंवा नाक सतत वाहतंय असं वाटतंय, तर त्यांनी नक्की
या आजाराच्या बाबतीमध्ये बघितलं पाहिजे की 14 दिवसापर्यंत ह्याचा कालावधी आहे. 14 दिवस जर हे म्हणजे कमी येत नाहीयेत लक्षणं किंवा सतत आणि सतत ताप सतत येतोय, तर त्याच्यासाठी लगेच त्वरित आपण जे काही कोरोनांसाठी वेगवेगळी रुग्णालयं आता तयार करण्यात आलेली आहेत. तिथे जाऊन आपण मदत घ्यायची आहे, टेस्टिंग करून घ्यायचं आहे. घरामध्ये अंगावरती काढू नका. कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की जर आपल्याला अशा प्रकारचा काही त्रास होत असेल, तर आपल्यामुळं आपल्या घरातील इतर फॅमिली मेंबर्सना सुद्धा त्याची बाधा होण्याची शक्यता अगदी 100% आहे. त्यामुळं असं जर कुणाला काही होत असेल किंवा लक्षणं दिसत असेल, तर आपण लगेच तात्काळ जाऊन मदत घेतली पाहिजे. त्याच्यासाठी काय करता येईल म्हणजे बाधित व्यक्ती जर खालीलपैकी असतील, तर आपल्याला काय करता येईल? तर योग्य वैयक्तिक संरक्षण उपकरणांशिवाय रुग्णांची प्रत्यक्ष शुश्रूषा करणे. आता पी-पी-ई किट बऱ्यापैकी सगळ्या दवाखान्यांमध्ये वगैरे हे वर्कर्सना वगैरे दिल्या जातात. त्यामुळं संबंधित कुठली व्यक्ती असेल, तर तिला आपल्याला जर तुम्ही अशा रुग्णांसाठी काम करताय, तर अशा किटचा वापर करून आपण त्यांची शुश्रूषा करू शकतो. त्यानंतर COVID-19च्या रुग्णांच्या सान्निध्यात राहणे. म्हणजे त्यांच्या समजा जर कार्यालय आहे, वर्ग आहे, घर आहे, समारंभ आहे, याच्यामध्ये जर अशी व्यक्ती आलेली आहे, हे डिटेक्ट झालं की अशा एखाद्या मीटिंगला व्यक्ती येऊन बसली आहे किंवा अशा एका लग्न समारंभामध्ये व्यक्ती येऊन बसलेली आहे, तर आपल्याला नक्कीच त्या व्यक्तीला लवकरात लवकर रुग्णालयात नेणं, त्याचं टेस्टिंग करणं, या सगळ्या गोष्टी करावी लागणार आहेत. संसर्गाची लक्षणे दिसून आल्यानंतर व नंतर COVID-19चे निदान झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात शारीरिक अंतर न राखता म्हणजे 1 मीटरपेक्षा कमी प्रवास करणे. म्हणजे समजा आपण एकत्रच बसमध्ये एकत्र बसलोय आणि त्या व्यक्तीला अशी काही लक्षणं आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा ही म्हणजे आपल्याला बाधा होऊ शकते. त्यामुळं खास करून जे कोणी काम करतायत ते अशा व्यक्तींच्या बरोबर त्यांनी या पी-पी-ई किटचा वापर करूनच त्या व्यक्तींची सेवा शुश्रूषा करायला पाहिजे. त्यानंतर संपर्काचे वेगवेगळे प्रकार आहेत. अधिक धोका कुठून आहे तर रुग्णांच्या शरीरातील स्त्रावांना स्पर्श करणे म्हणजे श्वसन मार्गातील स्त्राव, रक्त, वांती, लाळ आणि लघवी विष्ठा याला जर स्पर्श झाला तर तिथून जास्त धोका आहे. रुग्णाच्या थेट शारीरिक संपर्कात येणे, हस्तांदोलन करणे, मिठी मारणे किंवा शुश्रूषा करणे. तर याही माध्यमातून हे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावरती होतोय आणि त्यामुळं आपण शक्यतो एकमेकांच्या बरोबर हँडशेक करणं, खास करून लहान मुलांना हे शिकवणं गरजेचं आहे. खेळता-खेळता घरामध्ये बऱ्याच वेळेला छोटी मुलं असतील तर ह्याच्याविषयी मुलांना पण आपण शिकवलं पाहिजे. कारण हे नाहीये की आपण घरी आहोत म्हणजे खूप सुरक्षित आहोत. बऱ्याच वेळेला बाहेरून सुद्धा काही वस्तू आल्यात किंवा काही व्यक्ती आल्यात किंवा आपण स्वतः बाहेर गेलो, तर त्यावेळेला सुद्धा काही ऑब्जेक्टच्या माध्यमातून हे होऊ शकतंय. त्यामुळं आपण शारीरिक संपर्क सध्याच्या काळामध्ये टाळणे ही आपली म्हणजे सध्या कर्तव्य आहे. त्यानंतर रुग्णांच्या ज्या काही चादरी आहेत, कपडे आहेत, भांड्यांना स्पर्श न करणे किंवा ती धुणे हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर रुग्णाबरोबर एकाच घरात राहणे हेही धोक्याचं आहे. बाधित व्यक्तीच्या जवळ असणे 1 मीटरपेक्षा कमी अंतर आहे. म्हणजे आता सध्या असा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे सगळ्यांचीच घरं मोठी आहेत असं नाही. अतिशय लहान घरांमध्ये अतिशय म्हणजे अगदी छोट्या-छोट्या आवासांमध्ये लोकं राहतायत. त्यामुळे तिथे हे डिस्टन्स मेंटेन करणे अतिशय चॅलेंजिंग गोष्ट होतीये. त्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा आपण एकमेकांच्यापासून 1 मीटर अंतर लांब राहून बोलणे त्याचबरोबर सतत घरामध्ये असताना सुद्धा एकमेकांच्या बरोबर असं अंतर राहून बोलणे, चर्चा करणे, हे आपण थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. पण शक्यतो आपण जर सुरक्षता घेतली, हात धुतले किंवा सतत आपण एक प्रकारचं सॅनिटायझिंग केलं, तर हा आजार नक्कीच आपल्याला होणार नाही किंवा आपण याच्यापासून लवकर बचाव करू शकतो. त्यामुळं आपल्याला शक्यतो बाधित असलेली जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं निदान करायचं आहे, तिच्यापासून 1 मीटर अंतर लांब राहायचं आहे. तर ह्या माध्यमातून तर धोका आहेच. पण त्याचबरोबर कमी धोका कसा आहे, एका ठिकाणी सान्यता असणे म्हणजे शाळेत किंवा एकाच वर्गात, एकाच खोलीत काम करणारे किंवा तत्सम COVID-19ने बाधित व संशयित नसलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे. म्हणजे असं नाहीये की आपण एका शाळेमध्ये, वर्गामध्ये आहे किंवा खोलीमध्ये काम करतोय आणि त्या व्यक्तीला जर COVID-19ची किंवा कुठल्याही प्रकारचे असे जर लक्षणं नाहीयेत, तर आपल्याला तो आजार नाही होणार आहे. पण बरेच वेळेला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा दिसतोय की ती व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली आहे. तिला तो आजार किंवा तशी लक्षणं नाहीयेत.
पण ती व्यक्ती जर समजा संबंधित एरियामध्ये फिरून आली आहे किंवा त्या एरियातून तिचा प्रवास होतोय किंवा तिकडून ती जातीये, तर तिच्या इम्युनिटीमुळे तिला हा आजार होत नाहीये. पण तिच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तींना मात्र हा आजार होऊ शकतो. त्यामुळं ह्याच्यामध्ये एकच आहे की प्रिकॉशन घेणं ही आपली मस्ट अँड मस्ट रिस्पॉन्सिबिलिटी आत्ता आहे. त्यामुळं आपल्याला धोके हे टाळायचे आहेत. त्यानंतर समुदायावर आधारित छाननी बघायचे आहे. जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या स्थानिक घराला दिलेल्या भेटीतून केलेली छाननी. आता सध्या सगळीकडे सर्व्हे चालू आहेत. अगदी डोअर टू डोअर जाऊन ह्याच्याविषयी तपासणी करणं, टेस्टिंग करणं हे केलं जातंय. आपल्याला जर असं काही कुठे आढळलंय की एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचे म्हणजे सिम्प्टम्स आहेत, तर आपण डायरेक्ट वेगवेगळ्या हेल्पलाईन आहेत, त्या हेल्पलाईनला फोन करून महाराष्ट्र शासनाच्या हेल्पलाईन आहेत. आपण शाळांसाठी पण काही हेल्पलाईन आता सध्या सुरुवात केलेली आहे. काउन्सिलरचे नंबर दिलेले आहेत. त्यानंतर नॅशनल COVID-19 साठी पण हेल्पलाईन आहेत. तर ती तुम्ही त्वरित फोन केला तर तुम्हाला नक्कीच त्याच्याविषयी आपल्याला मदत मिळू शकते. त्यानंतर स्वतःची ओळख करून द्या. छाननीचा शोध घेण्यास हेतू स्पष्ट करा. निर्धारित फॉर्मॅटमध्ये माहिती गोळा करा. आपण जर या माध्यमातून वर्कर म्हणून काम करतोय, आता आपण सगळे शालेय म्हणजे ह्या म्हणजे सेक्टरशी काम करणारे लोक आहोत. त्यामुळे आपल्याला कुठे बाहेर जाण्याची आता सध्या म्हणजे एवढी गरज पडत नाहीये. पण समजा जर अशी कुठले गरज पडली आहे किंवा काम करण्याची आपल्याला इच्छा आहे, आपण एखादे फ्रंटलाईन वर्कर म्हणून, तर नक्कीच आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी, जे व्यक्ती कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत, तर त्या व्यक्तींसाठी आपल्याला हा मोलाचा सल्ला आहे. लक्षणं नसलेल्या व्यक्तींना आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे आपल्याला करायचं आहे हे, की बाधित व्यक्तीच्या शेवटच्या संपर्कात आल्यानंतर किमान 28 दिवस घरामध्ये विलगीकरण, म्हणजे आपल्याला आयसोलेशनमध्ये त्या व्यक्तीला 28 दिवस ठेवावं लागतं. त्यानंतर ताप किंवा खोकल्यासारख्या लक्षणांवरती तसेच स्वतःच्या प्रकृतीकडे स्वतः लक्ष ठेवा आणि दररोज संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची यादी ठेवा. जसं परवा आपल्याला सांगितलं गेलं होतं की आपल्या कोल्हापूरच्या वेगवेगळे जे काही हेल्पलाईन आहेत किंवा इथून आपल्याला प्रसारित केलं जाते की आपण जरी चांगल्या रीतीनं आपल्या तब्येत आहे किंवा आपली चांगल्या रीतीने प्रतिकार शक्ती आहे, पण आपल्याला होत नाहीये, पण आपल्या माध्यमातून अनेक लोकांना ते होऊ शकतं. त्यामुळे आपण ज्यांना भेटलोय किंवा आपल्याला अशी लक्षणं दिसत आहेत, तर त्यांच्या व्यक्तींची आपण एक यादी केली पाहिजे की मी याच्या घरी गेलो होतो, मी याला भेटलो होतो, मी याच्या रिक्षेमधून आलो होतो. तर शक्यतो अशा व्यक्तींचे दूरध्वनी क्रमांक किंवा त्याला भेटलो, त्यांची नावं हे थोडंसं आपल्याला शिकवायचं आहे आणि स्वतः पण करायचं आहे. त्यामुळं खूप महत्वाचं आहे की या प्रकारची यादी लक्षात ठेवणं. त्यानंतर अधिक जोखीम असलेल्या व अन्य बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यानंतर 5 ते 14 दिवसांच्या दरम्यान त्यांची तपासणी करण्यात आली पाहिजे. असं नाही आहे की लगेचच ह्या आजाराची लक्षणं दिसायला लागतात. कमीत कमी 3 दिवस झाल्यानंतर हळूहळू या आजाराची लक्षणं तीव्रपणाने जाणवायला लागतात. त्यामुळं आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की जर आपल्याला काही असं होतंय किंवा त्रास होतोय किंवा श्वसनाचा त्रास होतोय, सर्दी, खोकला, ताप जास्त आलेला आहे, तर कमीत कमी 3 दिवसाच्या नंतर जर असे जास्त लक्षणं दिसायला लागली, तर आपण त्वरित तपासणीला गेलं पाहिजे. जे लक्षणं दिसून आलेलीच नाही, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. लक्षणं आहेत पण आणि लक्षणं दिसत पण नाही आहेत, पण तरी पण आजार होतो. त्यामुळं हे खूप आपण आता सध्या युद्ध पातळीवरती हे तपासलं जातंय की लोक घरी आहेत, बाहेर कुठे गेलेली नाही आहेत, पण तरी पण त्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत. तर असं पण बऱ्याच केसेस आपल्याला दिसून आलेली आहेत. तर नेमकी त्याची कारणं काय आहेत किंवा नेमकं त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे याच्यावरती सध्या स्टडी सुरू आहे. त्यामुळे जर लक्षणे दिसतायत तर ताबडतोब घरी जरी असलो किंवा बाहेर कुठेही असलो किंवा कामाच्या ठिकाणी असलो, आपण मास्क हा वापरायचाच आहे. स्वतःला अलग करा. त्यानंतर अधिकारी जे आहेत त्यांना ताबडतोब संपर्क करा. त्याच्यानंतर जे काही सहयोगी सार्वजनिक आरोग्य सेवा आहेत, म्हणजे त्याच्या माध्यमातून आपली कम्युनिटी आणि आपली फॅमिली यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळं सहयोगी वातावरणाची निर्मिती करा. एकमेकांच्या बरोबर कम्युनिकेशन ठेवा. घरामध्ये लहान मुलं आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्याबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करा.
आपण सध्या मोस्ट ऑफ आता वर्क फ्रॉम होम करतोय. जे शिक्षक आहेत किंवा जे पालक आहेत ते सध्या आता घरातूनच म्हणजे आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना शिकवणं, होम स्कूलिंग करणं, त्यांना सेशन्स देणं किंवा त्यांना वेगवेगळे ट्युशन्स लावणं हे ऑनलाईनच्या माध्यमातून करत आहोत. पण हे करता आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे, की सध्या ह्या सगळ्या वातावरणामुळं ही अर्थातच नैसर्गिक एक प्रकारचा हॉलिडे किंवा सुट्टी नाहीये. त्यामुळं घरामध्ये एक प्रकारचा तुरुंगवास किंवा डांबून ठेवल्याची भावना आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये कुठेतरी लहान मुले आणि वृद्ध लोक जे आहेत, त्यांच्यामध्ये थोडीशी अतिचिंता, काळजी, भीती त्याचबरोबर भविष्याविषयी त्यांना अति काळजी लागल्याचं कुठे ना कुठेतरी दिसते. त्यामुळं ह्या सगळ्यावरती जे कोणी म्हणजे मध्यावस्थेमधले लोक आहेत, जे आपल्या म्हणजे त्याप्रमाणे जे तरुण वर्ग आहे त्यांनी थोडंसं एक रुटीन मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपल्याला अशी काही लक्षणं दिसतात तर आपण स्वतःच होम क्वारंटाईन झालं पाहिजे. की मला समजा थोडंसं खोकला आलाय किंवा थोडंसं ताप जाणवलाय, पण माझ्यात ती टेस्टिंग केल्यानंतर ती लक्षणं नाहीयेत किंवा त्यांच्यामध्ये माझा रिपोर्ट नॉर्मल आहे. पण तरीसुद्धा मी घरामध्ये राहून मला स्वतःला आयसोलेट करून इतरांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून थोडेसे दिवस आपण स्वतःला होम क्वारंटाईन केलं पाहिजे. त्यानंतर घरामध्ये विलगीकरण कुटुंबीय घरामध्ये समजा असा कुठला व्यक्ती आहे तर त्याला आयसोलेट थोड्या दिवसासाठी करणं, त्याचप्रमाणे त्याच्या सुद्धा शारीरिक मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये काळजी घेणं, हे सगळं आपण केलं पाहिजे. घरच्या घरी आपण अशा लोकांची शुश्रूषा करू शकतो, पण आपल्याला फिजिकल आणि सोशल डिस्टन्सिंग हा ठेवायचाच आहे. हे मात्र आपण डोक्यामध्ये कायम ठेवायचं आहे. त्यामुळे घरच्या घरी विलगीकरण करताना जे काही संभाव्य बाधित व्यक्तींचे सुरक्षित वास्तव्य आहे, त्यासाठी काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा अंतर राखायचंय. तुमच्या घरामधील जर हवेशीर असलेली विशिष्ट खोली आहे किंवा कुटुंबातील इतर लोकांपासून दूर राहता येईल, तर अशा ठिकाणी त्या व्यक्तीला म्हणजे वास्तव्यासाठी ठेवा. त्यांना हालचाल करता येईल अशा जागी ठेवा. त्यानंतर त्यांना टॉयलेट असेल, बाथरूम असेल ते वेगळ्या ठिकाणी स्वतंत्र उपलब्ध करून द्या. घरी पाहुण्यांना निमंत्रण आता सध्याच्या काळामध्ये द्यायचं नाहीये. कोणीही पाहुणे असतील, कोणी मित्रमंडळी असतील, त्यांना अजिबात घरी आपल्याला बोलवायचं नाहीये या कालावधीमध्ये. त्यानंतर आरोग्य सेवेचा आपल्याला उपयोग करायचा आहे. त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या आपल्याला पाळायच्या आहेत. जर आपल्याला अशी काही लक्षणं दिसली तर आपण ताबडतोब लगेचच आपण त्याच्या माध्यमातून संपर्क साधून ही मदत घ्यायची आहे. सार्वजनिक ठिकाणी जायचं नाहीये. आयसोलेशनमुळं किंवा लॉकडाऊनमुळं आता सध्या सगळं बंद आहे. तरीसुद्धा आपण बाहेर जातोय, बाजारहाट करतोय, बऱ्याच ठिकाणी आपल्याला कंटाळा येतो म्हणून आपण सहज पिशवी घेऊन असेच बाहेर जातो. तर शक्यतो हे करू नका. कारण याच्या माध्यमातून आपल्याला वाटतंय आपण सेफ झोनमध्ये आहोत, पण संसर्ग हा कुठल्याही माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळं जे लॉकडाऊनचे नियम आहेत ते नक्कीच पाळा. लहान मुलांना, आपल्या घरामध्ये जी वृद्ध मंडळी आहेत, त्यांना आपल्याला हे पाळायला शिकवायचं आहे. त्यानंतर मास्क हा कंपल्सरी हा लावायचाच आहे. घरी असल्यानंतर तुम्ही मास्क लावू नका. पण ॲटलीस्ट निदान लहान मुले किंवा जी वृद्ध मंडळी आहेत, त्यांना बाहेर जाताना किंवा कुठे जर तुम्ही बाहेरून आला आहात, तर मास्क लावायला कंपल्सरी सांगा आणि स्वतः पण पाळा. त्यानंतर घरामध्ये अशा व्यक्तींची जेव्हा शुश्रूषा करायचं आहे, तर सुरक्षित वातावरण ठेवण्याची खूप गरज आहे. कारण संभाव्य संक्रमित व्यक्तीच्या घरातील कुटुंबियांना ही खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला काय-काय मदत घ्यायची आहे, तर कुटुंबात नेमून दिलेल्या सदस्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीला डॉक्टरांनी दिलेल्या औषधाबाबतच्या सूचनांचं पालन करायचं आहे. ते करण्यासाठी मदत करायची आहे, त्यांची शुश्रूषा करायची आहे. हात धुवायचे आहेत सतत. घर स्वच्छ करणे, स्वतःला स्वच्छ ठेवणे, निर्जंतुक करणे. आपण जिथे-जिथे बसतोय ते टेबलची सरफेस असू देत, खुर्ची असू देत, किचन कट्टा असू दे, ओटा असू दे, टॉयलेट असू दे किंवा आपले पलंग असू देत, ह्या सगळ्याला आपल्याला निर्जंतुक करायचं आहे. ॲटलीस्ट निदान 2 दिवसातून एकदा हे आपण करणं गरजेचं आहे. त्यानंतर कपडे स्वच्छ धुवा, मलिन चादरी झटकून टाका. रक्त, शौच किंवा शरीरातील स्रावानं मलिन झालेले कपडे वा चादरी ताबडतोब बाजूला करा, स्वच्छ धुवा. हे अर्थातच आपल्याला घरासोबत हॉस्पिटल्समध्ये पण हे आपल्याला जे कोणी काम करणारे वर्कर्स आहेत ह्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे. ते ह्या सेवेमध्ये आहेत. पण हे घरामध्ये पण आपण प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती उपचार काय आहेत का? तर आता सध्या उपचार काहीही नाही आहेत.
त्याच्यावरती आता सध्या काम चालू आहे. त्याचबरोबर लस बनवण्यासाठी सध्या आपण ऐकतोय की प्लाझ्मा थेरपीच्या बाबतीमध्ये कामकाज चालू आहे, त्याचे प्रयोग चालू आहेत. त्यामुळं जे काही आपल्याला वाटतंय की हा आजार आपल्याला होणार नाही किंवा आपण ग्रीन झोनमध्ये आहोत किंवा ऑरेंज झोनमध्ये आहोत. तर असं नाही आहे. हा आजार म्हणजे जर समजा संक्रमित व्यक्ती जरी त्या तिथून गेली आहे किंवा त्या व्यक्तीचं संक्रमण कुठे झालेलं आहे किंवा आपण त्याच्या संपर्कात आलेलो आहे, तर या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे आपण सध्या या बाबतीमध्ये सगळे गाफील आहोत. हा आजार काय आलाय किंवा कुठून आलाय किंवा का होतोय, याच्यावरती सगळ्यांची संभ्रम अवस्था आहे. त्यामुळे ही संभ्रम अवस्था आपल्याला एकच माध्यमातून दूर करता येणार आहे. ती म्हणजे प्रतिबंध करणे, उपाययोजना करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सर्वांना आणि आपल्या कुटुंबाला आपण ह्या सगळ्यांपासून संरक्षित ठेवणं आणि त्याच्यासाठी आपल्याला लॉकडाऊन जे आहे किंवा आपण घरामध्ये राहतोय, तर ह्या माध्यमातून आपण जर चांगल्या रीतीनं नियमांचं पालन केलं तर आपण नक्कीच या आजारापासून सुरक्षित राहू शकतो. अ, मला वाटतं की आजच्या ह्या सेशनमध्ये सर्वांना बऱ्यापैकी माहिती मिळाली असणार आहे. आपल्याला सर्वांना कोरोना काय आहे किंवा कोरोना विषाणू काय आहे, त्याचा प्रादुर्भाव कसा होतोय, तो कुणाला होतोय, त्याचबरोबर त्याच्यापासून आपली सुरक्षितता कशी ठेवायची आहे, याच्याविषयी आपल्याला सगळी माहिती आहे किंवा कदाचित थोडीफार कमी माहिती असू शकते. म्हणूनच आपण आजच्या दिवसापासून हा प्रयत्न करतोय की अगदी प्राथमिकतेपासून की कोरोना नेमका काय आहे, तो कशामुळे होतोय, याच्याविषयी आपण स्वतः एक शिक्षक म्हणून, पालक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून माहिती घ्यायचीच आहे. पण आपण इतरांना पण ती माहिती द्यायची आहे. म्हणून आपण आजपासून हा उपक्रम सुरू केलेला आहे. उद्यापासून आपण खास करून मुलांची जी काही ही लॉकडाऊनच्या काळामध्ये मानसिकता बदलती आहे, त्याच्यामध्ये मुलांच्यामध्ये जी लक्षणं दिसतायत आणि त्याचबरोबर मुलांच्या ह्या लक्षणांसाठी वेगवेगळ्या ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत, त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. याच्यासाठी आपण उद्याच्या सेशनमध्ये बोलणार आहोत. उद्या ह्याच्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत या उपक्रमाच्या माध्यमातून. तर तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही समस्या असेल, समुपदेशनाची गरज असेल, तर त्वरित तुम्ही चाइल्डलाईनचा जो काही उपक्रम आहे, त्याच्यावरती नंबर दिले गेलेले आहेत. तर तुम्ही त्वरित संपर्क साधा आणि आपण ह्या कोरोनाच्या जागतिक महामारीच्या अवस्थेमध्ये सर्वजण एकत्रपणे लढूया आणि घरामध्ये सुरक्षित राहूया आणि आपल्या जवळच्या नातलगांचं प्रेम, आपल्या जवळच्या जे कोणी संबंधित व्यक्ती आहेत त्यांची काळजी घेऊया. धन्यवाद. थँक यू.